आपला बर्थडे ना उद्या होता आणि पोरांनी तर आदल्या दिवशी सेलिब्रेशन केलं बरं का. आता सांगतो पुढं विषय. तर नमस्कार मंडळी सगळ्यांना, जय श्रीराम. आपल्याला कांद्या पिकावरती आपल्याला फवारणी करायची होती. त्यात सकाळ सकाळी पाल पण नाही पाण्यात पडून गेली बरं का. तिला म्हणलं जीवनदान देऊन टाकतो. सध्या कांद्याने पण ना मोकार वांदे केलेत बरं का. ना आपण ना आपल्या ह्याच्यामध्ये सिलिकॉन मारतोय बरं का. आणि डिसीज 100 आणि एक स्टिकर घेतलंय आणि त्यामध्ये एक ना बुरशीनाशक घेतलंय टॉप क्वालिटीचं. फवारणी वगैरे मस्त वेग करून घेतली ना आपण. तसंच आपल्या रोपावरती पण ना पाणी चालू केलं होतं बरं का. रोप पण असं हिरवगार आहे का नाही आपला विषयच नाही. तुम्हाला कोणाला रोप जर पाहिजे असेल ना तर आपला कांदा लावून दिला तर आपण विकणार आहे. आपले पल्सर वगैरे काढली, गॅसची टाकी पण संपली होती, मग घेऊन आलो. आपली गाय लावून ना जवळजवळ 4-5 महिने झाले होते. मग ते चेक करण्यासाठी ना सिद्धार्थ भाऊ जामदार आले होते बरं का. तिथून मग 100चा गेअर टाकला आणि आपल्याला नाही का रोपावरती पाणी चालू होते बघून यावं म्हणलं. आणि लाईट पण ना सिंगल फेज गेली होती. मग आपल्याला नंतर बरोबर ट्रॅक्टरवरती पण भाड्याला होतं. मग म्हणलं चला निकम सरांकडे जायचं होतं आपल्याला. पहिले तर आपण ना काकऱ्यापळीचा अवजार घेऊन होतो बरं का. पण तो रान काय क्वालिटी वगैरे व्हायना म्हणून ना ते म्हणले आपण डायरेक्ट ना नांगरून टाकूया. म्हणलं चालतंय. 220चा गेअर टाकला आणि 120च्या स्पीडने डांगर जोडला आणि डायरेक्ट त्यांच्या वावरामध्ये येऊन पोहोचलो. मित्रांनो आपला नांगर जो आहे ना तो 14चा आहे बरं का. आणि ऑइल पलटी आहे मस्त पैकी. आणि नाही इतका खोल लावलाय का नाही आपण. रान पण जरा वल्ल असल्यामुळे ढेकळ वगैरे पण निघत होते. रान हे लय मोठं असल्यामुळे ना डायरेक्ट ना आपण मांडे घालून निवांत बसत बरं का. डायरेक्ट 5 एकराचा प्लॉट होता आणि भले 1 किलोमीटर लाईन होती. संध्याकाळपर्यंत आपण नांगरलं बरं का. आणि तिकडे डेकडे पाहुणं पण संध्याकाळचं औषध मारत होतं. आयला डेकडे पाहुणाला मानलं पाहिजे भाऊ. मग संध्याकाळी नरडेलेपर्यंत ट्रॅक्टरने धंदा केला. म्हणलं आता बस करावा, परत माघारी येऊ म्हणलं आता श्रीगोंद्यावरून. कारण मित्रांचं ठरलं की ना बड्डे करायचा न भाऊला कुठं दुसऱ्या दिवशी संगमनेरला कुठं जायचं होतं. त्यामुळे मित्रमंडळ म्हणलं की आदल्या दिवशी बड्डे करून घेऊया. म्हणलं चालतंय. मग श्रीगोंद्यामध्ये आम्ही आलो बरं इकडे आबाज रेस्टॉरंटला. म्हणलं मस्त पैकी ना आता नरडेलेपर्यंत खाऊया. केक वगैरे म्हणलं कटिंग करूया. माऊली सर पण आले होते बरं का. त्यांना म्हणलं व्हिडिओ काढतो तुम्ही उलट एंट्री मध्ये चला. आणि हाच तो आमचा हराव खाऊ मित्र आहे बरं का. नाही भाई 200 रुपयाचा केक आणलाय आणि 2000 रुपयाला तर मला गाडणार आहे ती. आणि यांना इतका आनंद झालाय कारण आता मी पहिल्यांदाच ह्याला ना खर्च करणार आहे. केक तर ना सोन्याहून पिवळा दिसत होता बरं का. आता फक्त म्हणलं गोड लागला पाहिजे म्हणजे झालं. ह्यांना म्हणलं केक मापाने खा नाही तर परत जेवण जायचं नाही. अजय सर, माऊली सर आणि सगळे आमचे मित्र परिवार म्हणजे नान्याभाई, गुलाबबाई आणि गणेश भाई आम्ही सगळे आलो होतो बरं का. नरडेल्यापर्यंत गणेश भाई केक खात होते. व्हिडिओ काढायला लागले की लाज देतं. रोज 10-20 रुपयाचा वडापाव खाणारे मित्र आज माझे पहिल्यांदा हॉटेलवर आले बरं का. आणि त्यांना म्हणलं आज दाबून खर्च आहे, फुकाटचा आहे म्हणलं किती पण खा. जेवण वगैरे झालं ना आमच्या वहिनींची पण गाठ पडली बरं का. लता डिस्टलरच्या सर्व आमच्या चंदाताई तामाने. वाढदिवसाच्या नादात आपण चप्पल सुद्धा आपल्या आतमध्ये विसरून आलो. मग परत आतमध्ये गेलो, चप्पल वगैरे घेऊन आलो. वाढदिवसाने आपले बरंचसं खर्च झाला होता. मग आता मित्रांना म्हणलं आपल्याला बिसलेले सुद्धा पैसे राहिले नाही. मग त्यांना ते टिपाडातलं पाणी पाजलं. येतानी पण ना मोकारच गारला होतं बरं का. मग एका ट्रॅक्टर मग आम्ही जवळजवळ 10 किलोमीटर आलो. कारण त्याच्यामुळे हवा पण आडत होती. आणि ह्या ट्रॅक्टरवर नाव इतकं भरलेलं आहे का नाही. ट्रॅक्टर मला 2-3 वेळा दिसलाय बरं का. तर ह्या भाऊला धन्यवाद बरं का.